हॅलो फ्रेंड्स, मी मनीषा मराठी किचन विथ मनीषामध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। कसे आहात तुम्ही? हसत आहात ना? हसतच राहा आणि स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हेल्दी फूड खात राहा आणि माझं चॅनल बघत राहा मराठी किचन विथ मनीषा। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोसा, उत्तपम आणि इडली सोबत जी आपण कोकोनट चटणी जी खातो ती आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, फ्रेश कोकोनट चटणी। तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया। खोबऱ्याची चटणी बनवण्याकरता आपण बघूया साहित्य। तर साहित्यामध्ये इथे बघा 2 छोटे चम्मच तीळ घेतलेले आहे मी आणि हे ओलं खोबरं आहे, याचे मी तुकडे करून घेतलेले आहे छोटे छोटे। आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या, सांबार, लसूण, कढीपत्ता आणि 2 छोटे चम्मच जिरा आहे आणि अर्धा कटोरी शेंगदाणे आहे। तर चला आता खोबऱ्याची चटणी बनवणं स्टार्ट करूया। प्रथम आपण शेंगदाणे जे आहेत छान भाजून घेऊया। अगदी इझी आहे ही चटणी बनवणं आणि ओल्या खोबऱ्याची चटणी तुम्ही बनवाल तर आणखी जास्त टेस्टी होईल। पण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता। ही चटणी तुम्ही उत्तपम, डोसा आणि इडली सोबत खाऊ शकता। बघा छान प्रकारे भाजून घ्या शेंगदाणे। ही इडली तुम्ही एकदा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता। ही 3 ते 4 दिवस अगदी छान राहते। तर हे बघा आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी। आता हे आपण काढून ठेवूया आणि ह्याच पॅनमध्ये आपण तीळ सुद्धा भाजून घेऊया। तीळ जास्त भाजायचं नाही आहे, गॅसची फ्लेम तुम्ही लोच ठेवा। गॅस बंद करून द्या आता, कारण आपला पॅन जे आहे गरम आहे, त्यामुळे हे बघा तीळ किती छान भाजले जात आहे। बघा तीळ सुद्धा भाजून झालेले आहेत, ते सुद्धा आपण काढून ठेवूया। हे बघा आता एका मिक्सी जारमध्ये हे आपल्याला खोबऱ्याचे काप, हिरवी मिरची, जिरा, कढीपत्ता, लसूण आणि हे जे आपण भाजलं होतं शेंगदाणे आणि तीळ हे सुद्धा टाकूया आपण इथे। आणि आपला हिरवा सांबार। आता यामध्ये आपण थोडं पाणी टाकूया आणि छान असं बारीक करून घेऊया। बघा मिक्सी जारमध्ये मी सर्व साहित्य वाटून घेतलेले आहे, ते बघा छान एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। तर चला आपण आपल्या चटणीसाठी आता तडका रेडी करूया। आता आपण आपल्या चटणीमध्ये थोडं मीठ टाकूया आणि मिक्स करून घेऊया। तर हे बघा आता आपली चटणी रेडी झालेली आहे। चटणी करता तडका बनवण्याकरिता मी एका पॅनमध्ये थोडं तेल घेत आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये अर्धा छोटा चम्मच मोहरी टाका, 3 लाल मिरच्या, कढीपत्ता आणि अर्धा छोटा चम्मच उडद डाळ आहे। ही उडद डाळ मी धुवून घेतलेली आहे, कारण यामध्ये पावडर वगैरे लागलेला असतो, तर तुम्ही थोडी ती धुवून घ्या। बघा आपला तडका एकदम रेडी झालेला आहे। बघा गॅस बंद करून देऊया आणि आपला तडका जो आहे आपण चटणीमध्ये टाकूया। हे बघा मोहरी छान अशी तडतडली आहे। तर चला आता आपण हा तडका आपण आपल्या चटणीमध्ये टाकूया। बघा किती सुंदर स्मेल येत आहे आपल्या चटणीची। हे बघा दिसायला पण खूप मस्त वाटत आहे। तर तुम्ही एकदा ही चटणी बनवून ठेवा फ्रीजमध्ये, 2 ते 3 दिवस अगदी चांगली राहते ही चटणी। आणि इडली, डोसा, उत्तपम बरोबर खाण्यासाठी ही चटणी तुम्ही यूज करू शकता। तर हे बघा रेडी झाली आहे आपली फ्रेश कोकोनट चटणी। तर कशी वाटली तुम्हाला ही माझी रेसिपी नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा नेहमीप्रमाणे। आणि जर तुम्ही माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण असेच इझी आणि वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। तर बघत राहा माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषा। थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। स्वस्थ रहा, मस्त रहा आणि हसत रहा।